प्रसेनजीतच्या गाण्यानंतर आता मी आमंत्रित करते विश्वजित बोरवणकरला. ऑल द बेस्ट विश्वजित. थँक्यू. चुनरी में दाग छिपाऊं कैसे लगा, चुनरी में दाग, चुनरी में दाग छिपाऊं कैसे, घर जाऊं कैसे लगा, चुनरी में दाग छिपाऊं कैसे लगा, चुनरी में दाग. हो गई मैली मोरी चुनरिया, कोरे बदन सी कोरी चुनरिया, हो गई मैली मोरी चुनरिया, कोरे बदन सी कोरी चुनरिया. जाके बाबुल से नजर मिलाऊं कैसे, घर जाऊं कैसे लगा, चुनरी में दाग छिपाऊं कैसे लगा, चुनरी में दाग छिपाऊं कैसे लगा, चुनरी में दाग. कोरी चुनरिया तुम मोरी मैल है माया जाल, कोरी चुनरिया आत्मा मोरी मैल है माया जाल. वो दुनिया मोरे बाबुल का घर, ये दुनिया ससुराल. वहाँ जाके बाबुल से नजर मिलाऊं कैसे, घर जाऊं कैसे लगा, चुनरी में दाग छिपाऊं कैसे लगा, चुनरी में दाग छिपाऊं कैसे लगा, चुनरी में दाग. dim tanana dardartanum tanna dere nadim tanana dardarta tanna dere nadim tanana dardarta nom dere nadim na dere dere tanna dere tanna tum dir tadare tare dani dim tanana na dirdir dirdir dani 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 dim tanana dardartanum tanna dere nadim tanana dardarta nom dere na. सप्त सुरन 3 ग्राम बंसी बाजे रे जनी जनी निद निद द प प म म ग मदन ग म म ग रे सा धादा गिरदा चरण धरन धरन पाद परत नहीं बरन झांझर जन के जनन जनन न दिर दिर दिम तनु तन 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 न दिम तन न दिर दिर तानु तन दिर न दिम तन न दिर दिर तानु तदिर न. dim tanana dir dir tanum tanana dir nadim tanana dir dir tan tanana dir nadim tanana dir dir tan dir dir tan dir dir tan.
हे स्टँडिंग ओवेशन आणि या टाळ्या सेज इट ऑल. अजून काही बक्षीस पाहिजे तुला? अजिबात नको, खरंच नको. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या विश्वजितसाठी आणि आपल्या सगळ्या म्युझिशियनसाठी. विश्वजित, एक नंबर परफॉर्मन्स. काय पुणेकर? आपण अतुलला विचारूया कसं वाटलं. वाह वाह वाह. ते म्हणतात स्टँडिंग ओवेशन वन्स मोर. स्टँडिंग ओवेशन वन्स मोर. ठीक आहे, वन्स मोर. वन्स मोर. dim tanana dir tanum tanna dere nadim tanana dir tanum tanna dere nadim tanana dir ta num dere nadim na dere tanna dere tana tum dir tak dar tare dani dim tanana na dir dir dani 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 dim tanana dir tanum tanna dere nadim tanana dir ta num dere na सप्त सुर न 3 ग्राम बंसी बाजे रे दनी दनी नि दनी ददा बाबा ममा ग मद ग मम ग रे सा दादा गिरदा झरन धरन धरन पाग परत नाही बरन झर जन के जनन जनन नदिर दिम तनुम तन 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 नदिम तन नदिर तानुम तन दरे नदिम तन नदिर तानुम तदरे ना. Dim tanana dir dir tanum tanna dere nadim tanana dir tanum tanna dere nadim tanana dir ta dir dir ta dir dir ta. वाह विश्वजीत, वाह. थँक्यू सो मच. अतुल, तू लईच खतरनाक आहे रे. तू डेंजर आहे बाबा. तू काय गातो का काय करतो? अप्रतिम, माइंड ब्लोईंग विश्वजित. थँक्यू दादा. चष्मा बदललास? पांढरा आहे. साईडला गेलाय आता समोरच्या ऐवजी. माइंड ब्लोईंग. खूप छान गायलास. थँक्यू. खरंच मी तुझ्यासाठी खरंच देवाला प्रार्थना करतो आणि तुझ्या आवाजाला, तुझ्या सगळ्या या सांगीतिक प्रवासाला खरंच कोणाची दृष्ट नको लागायला. खूप छान. थँक्यू सो मच. अजय, असं म्हणतात ना की माणूस जेव्हा मोठा होत जातो तेव्हा तो काही लोकांना अनएक्सेसिबल होत जातो. त्यांच्याशी त्याचा फार संपर्क राहत नाही, कारण तो वर एका शिखरावर जातो आणि तोपर्यंत त्या माणसाला असं वाटत असतं की आपल्याला इथं याला जाऊन कॉंग्रॅच्युलेट करायचं, याला भेटायचं, याला बोलायचं याच्याशी. ते जरा अवघड होत जातं. असे क्षण प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये साधारणपणे या ना त्या कारणाने कधी ना कधीतरी येतातच. सारेगमचा हा प्रवास सुरू झाल्यापासनं आत्तापर्यंत जेव्हा आम्हाला वाटलं असेल त्या वेळेला आम्ही येऊन त्याला मिठी मारू शकलेलो आहे वरती. आज आम्हाला वाटल्यानंतर सुद्धा विचार करायला लागत होता कुठून जाऊ, कसं जाऊ. येतो तिकडे प्लीज.
कारण ह्या क्षणासाठी मी खूप वाट बघितली. अरे पण ही गोष्ट फार चांगली वाटली आम्हाला तुझ्याकरता की तुझ्यापर्यंत यायला आता आम्हाला सुद्धा अवघड आहे. इट्स व्हेरी गुड ब्लेंड. पण गो. पण मी येतोय. ये मी थोडक्यात पुढे जे बोलणार होतो, अजून एक मला जेस्चर म्हणून काय आवडलं की ही गोष्ट म्हणून फार छान होती, मला त्या गोष्टीचा अभिमान वाटत होता. पण एक गोष्ट असते की जी मी तुला मी तुला सांगणारच होतो की असं जेव्हा होतं की जेव्हा आपण काही लोकांना अनएक्सेसिबल होतो तेव्हा आपण थोडंसं खाली उतरायला लागतं आणि आपण त्या लोकांकडे जायला लागतं. अँड दॅट तू आता ते केलं. आणि सिरियसली आय एम प्राऊड ऑफ यू. चांगला माणूस आहेस आणि गायक तर काय म्हणजे खतरनाक. थँक्यू दादा. थँक्यू सो मच. व्हेरी गुड. तुझ्या आईवडिलांना आत्ता जेवढं तुझ्याबद्दल अभिमान वाटत असेल तेवढाच किंबहुना त्यापेक्षा जास्त अख्ख्या महाराष्ट्रात आत्ता वाटत असेल तुझ्याबद्दल. व्हेरी गुड बाबा. ऑल द बेस्ट. व्हेरी गुड. पण विश्वजित, आशीर्वाद घ्यायला खाली वाकायला लागलं, खाली जायला लागलं तर खूप आनंदच होतो की नाही? खूपच. आणि जेव्हा हे दोघे यायचे स्टेजवर, प्रसेनजित किंवा असं, मलाही वाटायचं की आपल्यासाठी पण कधीतरी व्हावं. पण थँक्यू सो मच. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. तुला निवड चाचणीपासूनचा प्रवास तुझा आठवतोय? अगदी. तेव्हाची तुझी रिॲक्शन आणि आज या मंचावरती या महाअंतिम सोहळ्यात ही रिॲक्शन मिळाल्यानंतर कसं वाटतंय? काय सांगू मी, मला शब्द नाही आहेत प्रिया ॲक्च्युली. कारण तो जो प्रवास सगळाच अविस्मरणीय झाला. आणि इकडे गाणं, ह्या एवढ्या मोठ्या स्टेजवरती गाणं स्वप्न आहे म्हणजे माझ्यासाठी. एवढे, मी खरं सांगतो, मी एवढ्या प्रेक्षकांसमोर आजतागायत कधी गायलेलं नाही आहे. कधीच नाही. खूप बरं वाटतं मला. थँक्यू सो मच. आणि या एवढ्या प्रेक्षकांचं प्रेम आणि स्टँडिंग ओवेशन तुझ्या पाठीशी आहे. सो ऑल द बेस्ट फॉर दॅट. थँक्यू सो मच. आपल्या 5ही स्पर्धकांची हिंदी गाणी झालेली आहेत आणि प्रत्येक गाण्या इतकी जबरदस्त दादसुद्धा प्रेक्षकांकडून त्यांना मिळालेली आहे. गेले काही महिने सुरू असलेल्या या स्पर्धेत आपण आपल्या स्पर्धकांकडून अनेक गाणी ऐकली. गाण्यांचे सूर जुळले तसे मैत्रीचे बंधही जुळले. हेच मैत्रीचे बंध आपण आता अनुभवणार आहोत त्यांच्या डुएट्समधनं. पहिल्या डुएटसाठी मी आमंत्रित करते नेहा वर्मा आणि सावनी रवींद्र हिला. चिलाली गपोरी नवरी आली सुनेच्या सुरामंदी चौघडा बोलतो दारी गपोरी नवरी आली. सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी चढली तोरण मांडवदारी किन किन कांकन ऋणू झुणू पैंजण सजली चिलाली गपोरी नवरी आली सनईच्या सुरामंदी चौघडा बोलतो दारी गपोरी नवरी आली. नवरा मुलाची आली हळद ही ओली हो हळद ही ओली अंग महाखवा पिवळी करून तिला सासरी पाठवा. सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी चढली
प्रेमाची गछाया भरून आला डोळा जड जीव झाला हे जड जीव झाला निक साय सासरा किन किन कांकन ऋण झुण पैंजण सजली नटली नवरी आली आनंदाच्या सरी तुझ्या बरसुदी घरी दारी ग पुरी सुखाच्या सरी सनईच्या सुरामंदी चौघडा बोलतो दारी ग पुरी नवरिया तुम्ही दोघेही खूप गोड दिसताय. थँक्यू. नेहा आणि सावनी, तुम्हा दोघींना माझा एक प्रश्न आहे. म्हणजे महागायक कोणी होऊ देत, महाविजेता कोणी होऊ देत किंवा नको होऊ देत, महाविजेती तुमच्यापैकीच एक कोणीतरी होणार आहे. काय वाटतंय तुम्हाला, कोण जिंकेल? ती जिंकली तरी मला तितकंच छान वाटेल आणि तू जिंकलीस तर तर तिला खूप छान वाटेल. ती जिंकली तर मला तितकंच छान वाटेल. मी एक खरं सांगू का, सारेगमच्या मंचाने आम्हाला खूप गाणी गायला दिली. त्याचप्रमाणे मला सांगायला आत्ता खूप आनंद होतोय की सारेगमच्या मंचाने मला खूप चांगली मैत्रीणही दिली. नेहा, तुला काय वाटतं कोण जिंकेल? काही सांगता येणार नाही. ती जिंकली तरी तेवढाच आनंद होईल. दोघींनाही ऑल द बेस्ट आणि धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. दुसऱ्या डुएटसाठी मी आमंत्रित करते धवल चांदवडकर आणि प्रसेनजीत कोसंबी यांना. सुंदरा तिची तरा असे जरा निराळे ह्याची अदा करे फिदा हिमेनका 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 कोणी जणू निघाले परी म्हणू की सुंदरा तिची तरा असे जरा निराळी तिची अदा करे फिदा हिमेनका 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 कोणी जणू निघाली. वळून पाहणे मधाळ गोड बोलणे कधी खट्याळ हसुनी हळूच जीभ चावणे हे हे तिचे वळून पाहणे मधाळ गोड बोलणे कधी खट्याळ हसुनी हळूच जीभ चावणे मोकळा करून मीच हे कधीच दिल तिच्या हवाले तिची अदा करी फिदा हिमेनका 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 कोणी जणू निघाले. दाती भेटते
बोलू बोलू वाटते बोलणे मनातले परी मनीच राहते हो हो हजारो दाती भेटते बोलू बोलू वाटते बोलणे मनातले परी मनीच राहते ओ हिरी जी अशी फुले जशी हजार भोवताली हिची अदा खरी फिदा ही मेनका ही मेनका ही मेनका कुणी जणू निघाले परी म्हणू सुंदरा तिची तरह जरा निराळी जी अदा करे फिदा ही मेनका ही मेनका ही मेनका कुणी जणू निघाले. काय तुम्ही परी म्हणा सुंदरा म्हणा काहीही म्हणा पण मेनका आहे ना ती एकाच्याच गळ्यात माळ टाकू शकते. ओके सो आपण या मेनकेला विचारूया. अमृता तुला काय वाटतंय? आय थिंक धवल प्रसन्नजी तुमची केमिस्ट्री म्हणजे जनरली एका रोमॅन्टिक सॉन्गमध्ये हिरो आणि हिरोईनची केमिस्ट्री बघता पण तुमची केमिस्ट्री इतकी आउटस्टँडिंग होती आणि गाणं इतकं छान रंगलं. तुम्ही सगळेच जण इथे इतके उत्कृष्टपणे गाताय म्हणजे मगाशी तर विश्वजितनी जे काही ते गायले मला असं वाटलं ते गाणं नसून एक प्रार्थना झाली एका पॉईंटनंतर आणि रॉकिंग दिसताय तुम्ही दोघंही आणि ऑल द व्हेरी व्हेरी बेस्ट. तुम्ही पाची जणं आपापल्या शैलीमध्ये उत्कृष्ट आहातच आणि आज जो कोणी महाविजेती होईल आय थिंक ते सगळं मॅटर नाही करत कारण अजय अतुल सारख्या इतक्या म्हणजे इन्स्टिट्यूट एक स्कूल आहेत ते म्युझिकचं स्वतः आणि त्यांच्यासमोर तुम्हाला परफॉर्म करायला मिळालं. अख्खा हा सोहळा तुम्ही इतका सुंदर रंगवलात त्याबद्दल मनापासून आभार तुमचे. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू थँक्यू. आपण डुएट्सबद्दल बोलतोय डुएट राऊंड आहे तर मला तुमच्या मैत्रीबद्दल ऐकायचं आहे. तू बाजूला मी का बाजूला बाजूला का थांब जरा तू तिकडेच नाही तू या बाजूला ये, या बाजूला ये. इकडेच राहू देत तिला. अरे या बाजूला येऊ दे ना. इकडे कशाला तू थांब ना इकडे एकटा आहेस तेवढं बास आहे ना मग इकडे थांब. बरं ठीक आहे चल तिने प्रश्न विचारलाय बोल तू तू बोल तुला अरे बोलायचं काय चाललंय? तू बोल तू 2 मिनिट थांब तू 2 मिनिट थांब तू बोल बोल ना. माझ्याविषयी बोलायचं ना तुला. तुला माझ्याशी बोलायचं ना. नाही तुला इथं बोलायलाच बोलले ना. अरे बोल तू बोलण्यात भारी आहेस. नाही नाही ठीक आहे मी बोलतो पुण्याचा आहे सगळ्यांना माहिती आहे मी बोलतो व्यवस्थित. ओके चल 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 सुरू कर चल सुरू कर. बोल तुला बोलायचं ओके. तू बोल चल मी बोलू बोल ना बोलू मी बोल ना. बरं चल आधी तू बोल. नाही तू रे बोल. मी जाऊ बोल रे बोल. मी प्लीज जाऊ. नाही मी जाते. बोल रे. प्रिया हे उत्तर आहे. आता मी बोलतो. हा आमचं हे द्वंद्व आहे जे ना ते चालू असतं कंटिन्युअस काहीतरी कारणाने आणि मी अजिबात हे फॉर्मॅलिटी म्हणून बोलत नाही पण हा माझा बेस्ट फ्रेंड आहे हा डूड आणि खरंच खूप शिकायला मिळालं मला प्रसेनकडनं. फार अप्रतिम गायक आहे. माझा फेवरेट गायक आहे. थँक्यू. तू पण माझा फेवरेट आहे. नाही बस आहेस. तर आय लव्ह हिम. आणि अजून काय ऐकायचं? अजून ऐकायचंय की तुम्हाला काय वाटतंय तुमच्यापैकी कोण जिंकेल? मी तर नाही नको ठीक आहे तू चालेल नाही तू जिंक चल. मला फक्त एक सांगा आज मैत्री जिंकेल का मित्र जिंकेल? मैत्री आता आम्ही जिंकलेली आहे. जिंकली काय? बस आता कोणतरी एक मित्र जिंकेल. नो प्रॉब्लेम. क्या बात आहे. तुम्हाला दोघांनाही ऑल द बेस्ट आणि थँक्यू सो मच. थँक्यू. पुढच्या डुएटसाठी मी आमंत्रित करते नेहा वर्मा आणि विश्वजित बोरवणकरला. अंतरी वाजती प्रीतीची पैंजणे अंतरी
वाजती प्रीतीची पैंजणे आणि धुंदावती भावडी लोचने होतसे जीव का घाबरा सांगना सांगना रे मना सांगना रे मना सांगना रे मना सांगना रे मना. पाकळी भारलेल्या जीवा आवरावे किती आशा जागल्या सांगतो वेदना सांगना रे मना सांगना रे मना सांगना रे मना सांगना रे मना. हे नवे भास अन ह्या नव्या चाहुली ऐकूये कोठुनी सादई मळमली गोठले श्वासन स्पंदने बोलती हे शहारे जणू रेशमाच्या झुली. आज हो थंबल्या काशा भावना सांगना रे मना 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 सांगना रे मना. थँक्यू. थँक्यू. विश्वजित आणि नेहा, मला ना आज आपल्याकडे तुमचं गाणं ऐकायला, तुमचा हा सोहळा पाहायला आपल्या सगळ्यांची लाडकी मधुरा दातार आलेली आहे. सो मला मधुरा तुला विचारावंसं वाटतं की तू सुद्धा या आयडिया सारेगमपची एक सदस्य आहेस, होतीस, स्पर्धक होतीस. आज ह्या सगळ्यांची गाणी ऐकताना आणि ह्या 10व्या पर्वाबद्दल तुला काय वाटतं? सर्वप्रथम आपल्या सर्वांना नमस्कार आणि दिवाळीच्या शुभेच्छा. मला स्वतःला खूप अभिमान वाटतो की मी झी मराठीची किंवा झी सारेगमपची पार्टिसिपंट आहे, एक सदस्य आहे. ह्याचा मला स्वतःला खूप अभिमान आहे. कारण मी एवढं निश्चित सांगू शकेन की आधीही ह्या प्लॅटफॉर्मवर परफॉर्म करण्याच्या आधीही आम्ही गातच होतो, पण आता जगभरात पोचलो. हा जो फरक आहे, आम्हाला नावानी चेहऱ्यानी जी ओळख मिळाली, थोडंफार सेलिब्रिटी स्टेटस, ग्लॅमर, त्याच्यानंतर पैसा, प्रसिद्धी, हे सगळं जे मिळतं ते फक्त आणि फक्त झी मराठीमुळे. आणि आज झी मराठी हा मला वाटतं सगळ्या लोकांचा, जे मराठी महाराष्ट्रीयन लोक आहेत त्या सगळ्यांचा लाडका चॅनल आहे आणि त्याचे जगभरात मला वाटतं सगळ्यात जास्ती फॉलोअर्स आहेत.
आणि सारेगमप तर काय लोकांमध्ये त्याची प्रचंड क्रेज आहे. तर मला ह्याचा खूप अभिमान वाटतो की त्याच्यात मला पार्टिसिपेट करायला मिळालं प्रोफेशनल सिंगर्सच्या शेड्यूलला. आणि मी देवाचे आभार मानते, माझे जे वेलविशर्स आहेत त्यांचे आभार मानते, कारण मी त्याची उपविजेती ठरले. आणि ते हे इथे आले ना मी, तेव्हा मला हे सगळं परत परत आठवत होतं. आणि हा दिवस आमच्या मेगा फायनलचा ग्रँड फिनालेचा दिवस मला आठवत होता. तर मला ह्या पर्वाबद्दल असं सांगावंसं वाटेल की 10वं पर्व हे होतं. आणि त्या ह्याने मी एवढं निश्चित आम्हाला सगळ्यांनाच हे जाणवलं आहे की ह्याच्यातनं काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न केला गेला. वेगवेगळ्या प्रकारची गाणी, नंतर मोठमोठे आता आपले सगळे सारेगमपचे म्युझिशियन्स सगळे जगभरात ते सगळ्या लोकांचे लाडके झालेले आहेत. पण तरीही मोठे मोठे कलाकार येऊन त्यांनी त्याच्यात पार्टिसिपेट केलं, वाजवलं. तर ह्या सगळ्या ह्यानी तो वेगळा होताच. आणि हे सगळे बरेचसे जण ऑलरेडी गाणारे होते मला वाटतं. तर त्यांना ऐकताना खूप मजा आली. आणि आम्ही अजय अतुल सगळ्यांचे लाडके म्हणजे कलाकार आहेत, ते परीक्षक म्हणून लाभले. तर आम्ही घरी बसून त्यांच्याकडनं शिकत होतो असं मला वाटतं. आणि मी ह्या 5ही जणांना मनापासून बेस्ट ऑफ लक देते. आणि इथपर्यंत आल्याबद्दल मनापासून त्यांचं काय म्हणू, त्यांचे काँग्रॅट्स देते त्यांना मी. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सो मच मधुरा. विश्वजित आणि नेहा, आता नेहाला काही ऑप्शन नाही आहे. मगाशी सावनी होती, आता मला सांग कोण जिंकेल? आता तर महाविजेता किंवा महाविजेती एवढंच होऊ शकतं. काहीच सांगता येत नाही. कोणीही जिंकलं म्हणजे हा पण माझा तितकाच चांगला मित्र झाला आहे, त्यामुळे कोणीही जिंकलं तरी आनंदच होईल. विश्वजित, तुला काय वाटतं? नाही, आम्हाला नेहमी असंच वाटतं की आम्ही 5ही ऑलरेडी विनर्स आहोत. आणि ज्याला एकाला ट्रॉफी मिळते तो आमच्या सगळ्यांचा एक प्रतिनिधी म्हणूनच फक्त असेल असं मला वाटतं. त्यामुळे आम्ही ऑलरेडी जिंकलेलो आहोत, फक्त एकाला रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून. नेहा, धन्यवाद. आणि विश्वजित, तुला मी इथेच थांबण्याची विनंती करणार आहे. या पुढचं डुएट सादर करण्यासाठी विश्वजित बरोबर आपल्यासोबत येतोय धवल चांदवडकर. हे चांग भलर देवा चांग भलर ज्योतिबाच्या नावानं चांग भलर देवा चांग भलर ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. हे नाव तुझं मोठं देवा कीर्ती तुझी भारी अरे डंका तुझा ऐकून ग आलो तुझ्या दारी अरे कृपा करी माझ्यावरी हा केला तू नावर ज्योतिबाच्या नावानं चांग भलर चांग भलर देवा चांग भलर ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. चांग भलर देवा चांग भलर ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. हे चांग भलर देवा चांग भलर हे ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. हे नाव तुझं मोठं देवा कीर्ती तुझी बारी अरे टंका तुझा ऐकून ग आलो तुझ्या दारी अरे कृपा करी माझ्यावरी हा केला तुझावर चांग भलर. हे ज्योतिबाच्या नावानं चांग भलर देवा ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. हे चांग भलर देवा चांग भलर ज्योतिबाच्या नावानं चांग भलर. हे
झाल्या उंच डोंगरात देवा तुझा वासर मर्जी तुझ्या भक्तावरी देवा तुझी खासर आज चुकली या वाट ज्याची त्याला तुझं दार र ज्याला नाही जगी कोणी त्याचा तू आधार र आलो तेव्हा घेऊन मनी म्हणा भावर तेव्हा गोड माझी ही मानून या घे आई मोठं मागण नाही कुळी हावर बापावानी माया तुले करायला दे अरे डोई तुझ्या पायावर मुठी तुझं नावर सांग बरं ज्योतिबाचं नावानं सांग भलं हे सांग भलं ज्योतिबाचं नावानं सांग भलं 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 सांग हे ज्योतिबाचं नावानं सांग भलं. वामन हरी पेठे सन्स यांच्यातर्फे 2 उपविजेत्यांना मिळणार आहेत 25,000 रुपयांचं सोनं. पण या निर्णयात आत्ताच थोडा बदल झालेला आहे. ह्या सगळ्या स्पर्धकांची गाणी ऐकल्यानंतर हा जोश ऐकल्यानंतर आता वामन हरी पेठे सन्सतर्फे 4 उपविजेत्यांना मिळणार आहे 25,000 रुपयाचं सोनं. तुमच्या दोघांमधली चुरस सॉलिड रंगली आहे आणि अख्खं पर्वभर ती आम्हाला जाणवली, आम्ही पाहिली आहे. आता काय वाटतंय कोणाचं चांग भलं होईल? नाही, आम्हाला दोघांनाही वर्चस्व आहे. हो ना? हो अगदीच. कारण कशी नशिबाने थट्टा इतका लाजवाब गायला ह्या आणि बाजी मुरलिया दोघांना थँक्यू वर्चस्व पण मला उत्तर दिलंच नाही. तुम्हाला काय वाटतं कोण जिंकेल? कारण जिंकू तर एकच शकतो ना, वरचे 2 मिळू शकतात. ठीक आहे, पुण्यात आहे म्हणून काय? नाही अरे मला फक्त धवलच ऐकू. अरे नाही विश्वजित, मला दोन्ही आवाज ऐकू येत आहेत. विश्वजित धवल. तुम्हा दोघांनाही ऑल द बेस्ट रिझल्टसाठी आणि धन्यवाद. थँक्यू. पुढच्या डुएटसाठी मी आमंत्रित करते सावनी रवींद्र आणि प्रसेनजीत कोसंबीला. काळी माती निळ पाणी हिरव शिवार ताज्या ताज्या माळव्याचा भुईलाया भार. काळी माती निळ पाणी हिरव शिवार ताज्या ताज्या माळव्याचा भुईलाया भार. ज्वानीच्या या मळ्यामंदी फिरतीच पाणी बघायला गवतिक कॉल नाही कोणी. मळ्याला या मळेवाली भेटलीच नाही अग राणी माझ्या मळ्यामंदी खुशीशील काय. काकडीचा बांधा तुझा मिरचीचा तोरा मुळ्यावानी कडू तरी रंग गोरा गोरा.
कडीचा बांधा तुझा मिरचीचा तोरा मोळ्या पाणी कडू तरी रंग गोरा गोरा लिंबावानी कांती तुझी बिटावानी भट तंबाट्याचे गाल तुझे भेंडी पाणी बोट काळ जात मंडई तू मांडशील काय अगं राणी माझ्या रुसशील काय नको दाऊ भाजीवाल्या फुकटचा रुबाब भाजी तुझी वरताची आतून खराब नको दाऊ भाजीवाल्या फुकटचा रुबाब भाजी तुझी वरताची आतून खराब गोड गोड बोलशील पाडशील फशी भाजी तुझी पाठी मध्ये घेऊ तरी कशी आजकाल कोणाचा बी भरवसा माझ्या मळ्यामंदी खुशशील का पारडी पांगडीची पारडी पांगडी पारडीची पारडी पा 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 सावनी आणि प्रसेनजीत, पुणे जिंकणार की कोल्हापूर? पुणे की कोल्हापूर? पुण्याच्या बाजूने कोण आहेत? आणि कोल्हापूरकर पट्टे सांगा आता तुम्ही उत्तर द्या. तूच सांग प्रसेन. प्रसंजीत काय वाटतं? सांगणं खूप कठीण आहे कारण इथं आता बघितल्यानंतर कळतं की पुण्याकडून मुंबईकडून कोल्हापूरकडून अगदी आमचे कोल्हापूरचे अगदी फेटे जोरदार आहेत तिकडे त्यामुळं सांगणं खूप कठीण आहे आणि भीती आहे टेन्शन आहे बघू काय होते काय काहीच सांगू शकत नाही. सावनी नाही खरंच नाही माहिती प्रिया प्लीज आता नको विचारूस ग. तुम्हाला निकालासाठी दोघांनाही ऑल द बेस्ट. थँक्यू. सावनी धन्यवाद. प्रसेनजीत धन्यवाद. सिंगम सज्जन कारक निर्भर सिंगम दुष्ट सुधारुण दुर्धर सिंगम समर धुरंधर हे नरसिंगम कुंचन हृदय मंडित सिंगम कुंचन निर्मन हंगर सिंह सारे गमपा आयडिया सारे गमपा सारे गमपा आयडिया सारे गमपा. सगळ्या जोड्या येऊन गेल्या. एखादी जोडी राहिली तर नाही आहे ना? मला आठवते ती जोडी तीच तुम्हाला आठवते का? राहिली आहे ना एखादी जोडी? अशी एखादी जोडी जिची आपण सगळेजण आतुरतेने वाट पाहतोय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अजय आणि अतुल.
शब्द नवे श्वास नवा अर्थ नवे ही माय मराठी मातीची नवगाथा मन गाई आता टेकून चरणी माथा मातीतया जन्मलो वाढलो त्या आईला वैभवी नेऊया इतिहास तुझा गौरवशाली तो घेऊनी सवे सामोरी जात्या भविष्यास जे येई उद्या नव्हे तुझ पुढती या मार्गावरती आव्हान असे खडे चल टाक मराठी बांधवा पाऊल तुझे पुढे ध्यास नवा स्वप्न नवे यत्न नवा पर्व नवे स्वर्गाहून सुंदर महाराष्ट्र बनवूया जगी सर्वोत्तम स्थानावरती नेऊया आहोत ज्या भूमीची लेकरे त्या आईला वैभवी नेऊया नवा श्वास नवा भाग्याहून भाग्य है की लाभली आई अशी भूमी अशी संस्कार ते जोपासली ममते तुम्ही ही संस्कृती जोश नवा वेध नवे ही माय मराठी मातेची नवगाथा मन गाई आता ठेवून चरणी माथा मातीतया जन्मलो वाढलो या आईला वैभवी नेऊया या गाण्याने आम्ही या पर्वामध्ये
या सारेगमच्या मंचावर आमची एंट्री झाली होती. आज हे पर्व, मी असं नाही म्हणत हे पर्व संपतंय, तर या पर्वातला महागायक आपल्याला आज मिळणार आहे. आणि ज्या मातीतून आम्ही जन्मलो त्याच मातीत हे गाणं परफॉर्म करताना आज खूप आनंद झाला. वन्स मोर पेक्षा अजून एक असा चित्रपट की ज्या चित्रपटाने मराठी संगीत मी काहीही त्या चित्रपटाबद्दल आणि त्याच्या संगीताबद्दल काही बोलण्यापेक्षा आपण ते गाणं ऐकूयात. प्रसवली कला थोर उपकार
आता पुन्हा एकदा त्या चित्रपटाबद्दल पण काहीही सांगण्यापेक्षा मी असं म्हणेन की आपण ते गाणंच ऐकूयात. सदृशो बलवानयम् समनुजो हि नृसिंहवरस्तथा मन भंवर उठे तन सिहर उठे जब खबर उठे गे आवे ना अगर चले नाम अगर चले बस कहर चले गे आवे पूरों को खींच के दूल दलीच के रह पाट पड़ जाए भलों को बीच के बाहों में बीच में जब भी मिल जाए न किसी से कम बड़ा इस महलम नर सिंह है ये सिंघम मन भंवर उठे तन सिर उठे कब खबर उठे के आवे ना अगर चले नाम अगर चले बस लहर चले के आवे दिल में रख लो सपना सच्चा है पलकों से ढक लो आमच्या घरातलं सिंगल आहे पूरों को खींच के दूल दलीच के रह पड़ जाए भलों को बीच के बाहों में बीच के जब भी मिल जाए न किसी से कम बड़ा इस महलम नर सिंह है ये सिंघम नर भंवर उठे जब सिर उठे जब घर उठे गे आवे सगळ्यांच्या घरात सिंह आहे आता कारक सिंगम सज्जन कारक नरसिंगम दुष्ट सुदारुण दुर्धर सिंगम समर दुरंदर हे नरसिंगम कीर्षाकीर्तिनेकर सिंगम सप्तमेंकर भीकर सिंह निजमुक्ति भय कारक सिंगम सज्जन कारक नरसिंगम दुष्ट सुदारुण दुर्धर सिंगम समर दुरंदर हे नरसिंगम सुजन हृदय मंडित सिंगम सुजन दुर्बन नरसिंगम निजमुक्ति भय कारक सिंगम सज्जन कारक नरसिंगम दुष्ट सुदारुण दुर्धर सिंगम समर दुरंदर हे नरसिंगम. धन्यवाद 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 धन्यवाद. हे सगळे आमच्या घरातले सिंगम आहेत. माझा असा अंदाज आहे की तुमच्या पण घराघरात सिंगम असणार. प्रत्येक मुलगा घरात गेल्यानंतर एवढंच चालू आहे सध्या. आम्हाला तर आता गणपतीच्या मिरवणुकीत पण असं चालू होतं. पण थँक्स लॉट तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाकरता. तुमचे आशीर्वाद असेच आमच्या पाठीचे राहू द्यात. येणाऱ्या पण अनेक फिल्म आहेत. तुमच्या आशीर्वादाने असेच मराठी मातीचा झेंडा सगळीकडे फडकवत राहू. थँक्स लॉट. ऑल द बेस्ट. अख्खं स्टेडियम एन्जॉय करत होतं. अख्खं सगळ्या प्रेक्षकांनी उचलून धरलं होतं तुम्हाला दोघांनाही. वाव, दॅट इज द परफॉर्मन्स.
पण आता मला तुम्हाला दोघांनाही विचारायचं आहे, आपण निकालाच्या जवळ येऊन पोहोचलोय, तुम्हाला दोघांना काय वाटतं कोण जिंकेल? रसिकांना मी पहिले विनंती करतो, रसिकजनो, अजय तू लाईव्ह नाही चालू. अजय तू लाईव्ह असेल तेव्हा ऐकाल एक गाणी मागोमाग, तुमचं प्रेम समजू शकतो. आता आपण प्रस्तुत विषय वेगळा आहे. आज अरे जीव घ्याल का? अजय तुला ऑलरेडी जिंकलेत. आजची ही स्पर्धा कोण जिंकणार आहे? आज इकडे आपण ही जी सगळी 5 मुलं आहेत, या सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळावेत, सर्व महाराष्ट्रातून आशीर्वाद मिळावेत. आज स्पर्धा अशा वेळेला आली आहे की खरंच ह्याच्यातलं कोण उजवं कोण डावं असं ठरवण्याची ही वेळ नाही. फक्त ह्याच्यातलं परिपूर्ण कोण, चांगले सगळेच गातात, सगळेच उत्तम गाणार आहेत, आणि यातून ज्याला आपल्या सर्व महाराष्ट्रातल्या रसिकांनी आणि आत्तापर्यंतच्या त्याच्या परफॉर्मन्समुळे जो चांगला असेल त्याला सगळ्यांनी आपण निवडायचं आहे. त्यासाठी आपल्या सगळ्यांकडनं त्यांना अत्यंत शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळावेत, आणि तुमचं प्रेम आम्हाबरोबर त्यांनाही सगळ्यांना कायम मिळत राहो एवढीच मी इच्छा व्यक्त करतो. अजय तुम्हा दोघांनाही धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्स अ लॉट. यानंतर मी पुन्हा एकदा 5ही स्पर्धकांना इथे आमंत्रित करणार आहे या पर्वातली त्यांची गाजलेली गाणी घेऊन. सर्वप्रथम आपल्या समोर येतोय धवल चांदवडकर. वृंदावनी सारंग हा कालावी घोर जीवाला, झाले अशी वेडे पिशी कोणी जाऊन सांगा त्याला. वृंदावनी सारंग हा कालावी घोर जीवाला, झाले अशी वेडे पिशी कोणी जाऊन सांगा त्याला. हा मंद गंध भवताली राधेला वाट गवसली, हा मंद गंध भवताले राधेला वाट गवसली. कधी झर झर पाण्यातून सुर सुर येते, कानी स स प प प म पद प म गरे म प. राधे कृष्ण नाम घे गौळण राधा, राधे कृष्ण नाम हे गौळण राधा, राधे कृष्ण नाम. कुठून साये मुरारी, बावरलेली होई बिचारी. शब्द शब्द अवघडले परी नजरेतूनच कळले, शब्द शब्द अवघडले परी नजरेतूनच कळले. आज ऐकण्यात तान होई अधीर अधीर मन, स स प प प म पद प म गरे म प. राधे कृष्ण नाम हे गौळण राधा, राधे कृष्ण नाम हे गौळण राधा, राधे कृष्ण नाम. गोड गोजिरी मूर्त सावळी, प्रीतीची तवरीत आगळी. म्हणती सारे आज गोकुळी, राधा माधव नाही वेगळी. मनी चांदणे फुलते बाहुनिया फुले नाते, मनी चांदणे फुलते बाहुनिया फुले नाते. पैसे येणार येणे
छम योखनी या गोळी प्राण स स स प प प म म प द प म ग रे म प. राधे कृष्ण नाम गे गवळण राधा. राधे कृष्ण नाम गे गवळण राधा. राधे कृष्ण नाम. वृंदावनी सारंग हा काला विघोर जीवाला. झाले अशी वेडी पिशी कोणी जाऊन सांगा त्याला. वृंदावनी सारंग हा काला विघोर जीवाला. झाले अशी वेडी पिशी कोणी जाऊन सांगा त्याला. हा मंद गंध भवताली राधेला वाट गवसली. हा मंद गंध भवताली राधेला वाट गवसली. कधी जर जर पाण्यातून सुर सुर येते कानी स स स प प प म म प ग प म ग रे म प. राधे कृष्ण नाम गे गवळण राधा. राधे कृष्ण नाम गे गवळण राधा. राधे कृष्ण नाम गे गवळण राधा. राधे कृष्ण नाम. यानंतरचं गाणं घेऊन आपल्या समोर येते सावनी रवींद्र. पायाला बांधुलोय भोवरा. बाई ग माझ्या पायाला बांधुलोय भोवरा. बाई 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 माझ्या पायाला बांधुलोय भोवरा. सडी 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 सडीत बांधू पासुरत गोरटी. सडी सडीत बांधू पासुरत गोरटी. फिर चंद्रनी चांग चांग पैठणी चुनीवर चुनी चुनी उडवी पदरा पदरा. बाई माझ्या पायाला बांधुलोय भोवरा. बाई ग माझ्या पायाला बांधुलोय भोवरा. बाई 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 माझ्या पायाला बांधुलोय भोवरा. माझ्या पायाला बांधुलोय भोवरा. बाई ग माझ्या पायाला बांधुलोय भोवरा. बाई 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 माझ्या पायाला बांधुलोय भोवरा. Sa-re-ga-ma-pa, idea, sa-re-ga-ma-pa. Sa-re-ga-ma-pa, idea, sa-re-ga-ma-pa.
तुझे देख के मेरे मधुबाला मेरा मन ये पागल झाला तुझे देख के मेरे मधुबाला मेरा मन ये पागल झाला तूने एक बार हंस के जो बोला तो मन पंछी बन के डोला तूने मन का द्वार जो खोला मन का मातूनच गेला बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला तुझे देख के मेरे मधुबाला मेरा मन ये पागल झाला तूने एक बार हंस के जो बोला तो मन पंछी बन के डोला तूने मन का द्वार जो खोला मन का मातूनच गेला बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला फुलवायचं की नुसतं झुलवायचं अगं अगं फुलवा तू फुलवायचं की नुसतं झुलवायचं शिंगरू मेलं हेलपाट्यानं असं नाही चालायचं बस एक इशारा कर तू तेरे लिए जान मैं दे दूं फुलवा तू फुलवायचं की नुसतं झुलवायचं बस एक इशारा कर तू तेरे लिए जान मैं दे दूं तू चाहे तो नाम पे तेरे मैं अखा मुंबई कर दूं तू बोल बस तुझे चाहिए क्या भाई कल्ला या वडाला बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला पूछे तेरा नाम बताता हूँ मैं कोई मेरा नाम जो पूछे तेरा नाम बताता हूँ मैं मेरे घर का भूल के रास्ता तेरे घर तक आता हूँ मैं मेरे यार तेरा दिलदार हुआ तेरे प्यार में पड़ा निकला बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला तुझे देख के मेरे मधुबाला मेरा मन ये पागल झाला तूने एक बार हंस के जो बोला तो मन पंछी बन के डोला तूने मन का द्वार जो खोला मन का मातूनच गेला बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला यानंतरचं गाणं सादर करण्यासाठी आपल्या समोर येते नेहा वर्मा चंद्राने टाकली ठिणगी अंगाची अंगाशी सरगी चंद्राने टाकली ठिणगी अंगाची अंगाशी सरगी वेडा पिसा वारा कसा बेभान होऊन फिरला देही वणवा पिसाटला देही वणवा पिसाटला चंद्राने टाकली ठिणगी अंगाची अंगाशी सरगी वेडा पिसा वारा कसा बेभान होऊन फिरला देही वणवा पिसाटला देही वणवा पिसाटला
चंद्राच्या सिल्वरचे हातात बिलवर ताऱ्यांच्या डायमंडचा झुमका सॅटनच्या कडिगाचे कमरेला चेन तरी बेचैन मादकचा ठुमका चंद्राच्या सिल्वरचे हातात बिलवर ताऱ्यांच्या डायमंडचा झुमका सॅटनच्या कडिगाचे कमरेला चेन तरी बेचैन मादकचा ठुमका गोऱ्या या गाली देतो मार्स थोडी लाली माझी व्हीनसच्या शाईनची काया आणि तुझ्या पाशी कंप्लीटची गॅलेक्सी टाईम नको दौडू वाया वागू नको फ्लॉप घेऊ चंद्रावर शॉप तरी जीव शिणला देही वणवा पिसाटला देही वणवा पिसाटला चंद्राने टाकली टिंगी अंगाची अंगाशी सलगी वेडा पिसा वारा कसा बेभान होऊन फिरला देही वणवा पिसाटला हा देही वणवा पिसाटला हो देही वणवा पिसाटला Sa-re-ga-ma-pa, I get, sa-re-ga-ma-pa.